नमस्कार, सोनाली किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आपण आज करणार आहे मसाले वांगे। त्यासाठी मी 4 वांगे घेतलेत। मसाले वांगे हे मी कुकरमध्ये करणार आहे। चला तर मग करूया सुरुवात। पहिल्यांदा आपण मसाला करून घेऊया। कढई गरम झाले, कढईमध्ये घालूया तेल। तेल गरम झाले, त्यामध्ये घालूया मोहरी, जिरे, लसूण, हे घेऊया हलवून। लसूण भाजला गेलाय, आता यामध्ये घालूया आपण हळद, लाल तिखट, मीठ आणि भरपूर असं शेंगदाण्याचं कूट आणि थोडे घेणार आहे आपण। हे घेऊया चांगलं हलवून। हे भाजल्यानंतर आपण ताटात काढून घेऊया। यामध्ये घालूया आता थोडीशी कोथिंबीर, मसाला ताटामध्ये काढून घेतले आणि आपण वांगे असे चिरून घेतलेत। एका वांग्याचे असे 4 भाग करून घेतलेत आणि ह्या वांग्यामध्ये आता हा मसाला भरून घेऊया। वांग्यामध्ये मसाला भरून घेतलाय आणि हे थोडासा मसाला शिल्लक ठेवलाय कारण की ग्रेव्ही करण्यासाठी कुकर ठेवलाय गरम करण्यासाठी। आता यामध्ये घालूया तेल, तेल गरम झाले, यामध्ये घालूया कढीपत्ता आणि आता यामध्ये घालूया कांदा। कांदा घालून घेऊया चांगला। कांदा भाजलाय, आता यामध्ये घालूया हा मसाला आणि भाजून घेऊया। मसाला भाजलेलाच आहे, त्यामुळे यामध्ये घालूया एक वांगी। आता घालूया पाणी। या कढईमध्ये मी मसाला भाजला होता, यामध्येच पाणी घालून मी घालता यादे। वरून घालूया कोथिंबीर आणि घेऊया हलवून। आता कुकरचं झाकण लावून घेऊया। कुकरचं झाकण लावले आणि 3 शिट्ट्या करून घेऊया। कुकर गार झालाय, आता उघडून बघूया आपण। बघूया चला, झालाय आपला मसाला वांगा। शिजले का बघूया। वांग पण आपलं चांगलं शिजले आणि आपली ग्रेव्ही बघा कशी दिसते। एकदा करून पहा मसाले वांगे। एका प्लेटमध्ये काढून घेऊया। माझ्या रेसिपी तुम्हाला बघायला आवडत असतील तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।